मित्रांनो, कुठल्या तरी एका टीव्ही चॅनलवरती एक कार्यक्रम होता, असा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस गेले होते आणि जे अँकर होते, जे त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक होते, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न विचारला होता. आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पिढीतले बाकी युवा नेते यांच्यापैकी जास्त प्रॉमिसिंग कोण आहे? त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये फडणवीस असं म्हणाले होते की जो कुठला नेता वडिलांच्या ऑरामधून लवकर बाहेर पडेल, वर्तमान आणि भविष्याचा विचार करेल, त्याला चांगलं राजकीय करिअर असेल. आता आदित्य ठाकरे तर सोडाच, पण काल उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकून मला असं वाटलं की वयाचे 60 ओलांडली, 60च्या आसपास आले, तरीसुद्धा यांना आजही वडिलांचं कर्तृत्व आणि स्वतःचं वैफल्य याच्याशिवाय यांच्यापाशी सांगण्यासारखं काही नाही. अजूनही वडिलांच्या नावावरती सहानुभूती मिळवण्याचे यांचे प्रयत्न सुरू आहे. स्वतःचं कर्तृत्व काय ते सांगण्यासारखं यांच्यापाशी काहीच नाही आहे. फक्त मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, मी बाळासाहेबांचा नातू आहे, एवढंच एक क्वालिफिकेशन आहे. आणि या घराणेशाहीच्या जोरावरती यांनी आजपर्यंत सत्ता, पॉवर, ताकद आणि पैसा मिळवला. स्वतःच्या कर्तृत्वातून काहीच मिळवलं नाही. जे वडिलांनी कमावून ठेवलं त्याचेच फायदे अजूनपर्यंत हे घेऊन राहिले. काल दसरा मेळाव्यात त्यांनी घराणेशाहीवरून नरेंद्र मोदींवर टीका केली. कुटुंब, घराणं, संस्कार वगैरे गप्पा मारल्या. पण या गप्पा उद्धव ठाकरेंनी ज्या मारल्या त्या किती पोकळ आहे हेच मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी आहे अश्विन अघोर. तुम्ही बघू राहिले घनघोर. मित्रांनो, घराणेशाहीवरती जेव्हा उद्धव ठाकरे कालच्या भाषणामध्ये बोलले तेव्हा माझ्या मनामध्ये विचार आला की माणसानी किमान या वयात आपण काय बोलून राहिलो, त्याचे परिणाम काय होतील. परिणाम म्हणण्यापेक्षाही ते आपल्यावरती बुमरँग होणार नाही याची तर कमीत कमी काळजी घेतली पाहिजे. ज्या घराणेशाहीचा आपल्याला अभिमान वाटून राहिला त्या घराण्याचं आपण काय केलं गेल्या 60 वर्षामध्ये? म्हणजे जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, राज ठाकरे. जयदेव ठाकरे तर सख्खे भाऊ, राज ठाकरे चुलत भाऊ, स्मिता ठाकरे वहिनी, हे सगळेजण सोडून गेले, नातेवाईक सोडून गेले. त्यांच्या जागी कोण आलं? पाटणकर. आपलं कुटुंब आपण इंटॅक्ट ठेवू शकलो नाही, आपलं घराणं आपण इंटॅक्ट ठेवू शकलो नाही आणि दुसऱ्यांना घराणेशाहीवरून आणि घराण्याचे संस्कार आणि घराण्याच्या महत्त्वावरून लेक्चर द्यायचं. आता पंतप्रधानांच्या कुटुंबाबद्दल त्यांनी बोलायला सुरुवात केली. ते बोलले म्हणजे पंतप्रधानांच्या कुटुंबाबद्दल, नरेंद्र मोदींचं कुटुंब नाही वगैरे वगैरे. काय म्हणजे ज्याचं कुटुंब नाही त्यांनी, ज्याला कुटुंब सांभाळता येत नाही त्यांनी घराणेशाहीबद्दल बोलायचं नाही, घराण्याबद्दल बोलायचं नाही. आता त्यांच्याबद्दलही असे प्रश्न विचारता येऊ शकतात. त्यांच्या घरात संपत्तीचा वाद चालू आहे. सख्ख्या भावानी त्यांच्या विरुद्ध केस केली आहे का यांनी बा आमची संपत्ती हडप केली, माझ्या हिश्श्याची पण संपत्ती हडप केली. आता त्या सुनावणीमध्ये, या बॉम्बे हायकोर्टात जी काही सुनावणी चालू आहे त्याच्यामध्ये काय काय समोर आलं हे जगाला माहीत आहे. वडिलांची मालमत्ता तुम्ही हडप केली हे तुमचे सख्ख्या भावाचे आरोप आहे, बाहेरचं कोणी करून नाही राहिला. यांच्या वहिनी स्मिता ठाकरे, त्यांच्यासोबत यांचे कौटुंबिक संबंध आहेत का? त्यांच्यासोबतचे रिलेशनशिप यांचे कसे आहे, संबंध यांचे कसे आहे? चुलत भाऊ राज ठाकरे यांना पक्षातून आणि घरातून बाहेर कोणी काढलं? बाळासाहेब गेले तेव्हा सुद्धा घरात येऊ दिलं नाही, ते कोणी केलं? तो सगळा प्रसंग म्हणजे कशा प्रकारे राज ठाकरेंवरती अशी परिस्थिती आणली सिस्टमॅटिकली की ते पक्ष सोडून जातील आणि आपलं दुसरं काहीतरी करतील, घर सोडून जातील, पक्ष सोडून जातील, अशी परिस्थिती राज ठाकरेंवर आणायचं काम कोणी केलं? हे राज ठाकरेंनी हे सगळं डिटेलमध्ये एका चॅनलला मुलाखत दिली, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मी ते वेगळं सांगण्याची गरज नाही. बाळासाहेबांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांना किती त्रास दिला हे खूप आधी राज ठाकरेंनी पण सांगितलंय आणि आता नितेश राणे पण सांगून राहिले. नारायण राणेंचे पुत्र आहेत ते, त्यांना माहिती आहे ठाकरे कुटुंबाबद्दल. त्यांचा तर असा आरोप आहे की वेळेवरती औषधं द्यायचे नाही, थेरडा म्हातारा काय काय म्हणायचं त्यांना.
ना ना नितेश राणे पत्रकार परिषद घेऊन आरोप करून राहिले, त्याच्याबद्दल तुम्ही रिॲक्ट नाही करून राहिले काही. राज ठाकरेंनी आधी असं सांगितलं की बाळासाहेबांना चालत नव्हतं, डॉक्टरांनी नाही सांगितलं होतं, तरी सुद्धा त्यांना तेलकट आणि शिळं अन्न खायला द्यायचे, औषधं वेळेवर द्यायचे नाही. आता राज ठाकरे जे काय बोलले ते उद्धव ठाकरेंच्या बद्दल होतं, ते सगळ्यांना माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ठाकरे कुटुंबाचे जे नातेवाईक आहे त्यांच्यापैकी किती जणांनी तुमच्याशी संबंध ठेवले आहे, त्यांच्यापैकी किती जण तुम्हाला भेटायला मातोश्रीवर येतात आणि किती जण राज ठाकरेंना भेटायला त्यांच्या घरी जातात, हा विचार करणार आहात की नाही कधी? म्हणजे भाषणामध्ये त्यांनी असे दावे केले की घराण्याचे विचार असतात, संस्कार असतात ना. प्रत्येक घराण्याचा काहीतरी विचार असतो, प्रत्येक घराण्याचे काहीतरी संस्कार असतात. पण यांच्यासारखे जर संस्कार असतील तर देव करो आणि असे संस्कार कोणालाच न मिळो, कोणालाच नाही मिळाले पाहिजे असे संस्कार. घर तोडणारे, भाऊ तोडणारे, वहिनीला घरा तोडणारे, नातेवाईक तोडणारे. आणि हिंदुत्वाचाही त्याच्यामध्ये त्यांनी एक अँगल दिला. हेच आहे का तुमचे हिंदुत्वाचे संस्कार? हिंदुत्वामध्ये असं सांगितलेलं आहे का? कुटुंब तोडा, नातेवाईकांना तोडा, भावाला तोडा. गेल्या काही दिवसामध्ये नरेंद्र मोदींबद्दल उद्धव ठाकरे वारंवार असं म्हणत असतात की ज्याला कुटुंब व्यवस्थेचा आदर नाही, ज्याचं कुटुंब नाही त्यांनी आम्हाला सांगू नाही. हे असं अत्यंत फालतू आणि उद्दाम वक्तव्य गेले काही दिवस उद्धव ठाकरे करून राहिले. याचं कारण असं आहे की त्यांना नरेंद्र मोदी समजलेच नाही आहे. आपल्या आयुष्याचा उद्देश समाज आणि देशकार्य हा आहे. आणि जर का आपण कुटुंबात अडकलो, लग्न केलं, कुटुंबाच्या जबाबदारीत अडकलो तर ते काम करता येणार नाही. या विचारांनी संन्यस्त वृत्तीच्या नरेंद्र मोदींनी तरुणपणातच घर सोडलं, हे सगळ्यांना माहीत आहे. आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहून द्यायचं हा संकल्प मनात घेऊन त्यांनी घर सोडलं तरुणपणीच. अशा कुटुंबाचं अशा माणसाचं कुटुंब हा सगळा समाज असतो, सगळा देश या माणसाचं कुटुंब असतं. तो स्वतःसाठी काही जमा करत नाही, काही प्रॉपर्टी नाही, काही इस्टेट नाही, पैसा नाही, सोनं नाणं नाही, काहीच नाही. आपल्या कुटुंबातल्या कोणालाही कुठल्याही पदावर बसवत नाही, त्याचा कुठलाही फायदा करून देत नाही. उलट आपलं स्वतःचं आयुष्य, आपलं स्वतः कमावलेले पैसे, धन, वेळ सगळं समाजाला दान करतात. अशा संन्यस्त वृत्तीच्या लोकांबद्दल भारतीय समाजामध्ये प्रचंड आदर असतो. त्यांचा खरेपणा, त्याच्याबद्दल लोकांना विश्वास असतो. असे माणसं खोटं बोलणार नाही ही खात्री असते समाजाला. ही नरेंद्र मोदींची ताकद आहे. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी, जेव्हा त्या पूर्ण काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांना पगार मिळायचा. प्रत्येकच आमदार, मंत्री, मुख्यमंत्र्यांना पगार मिळतो, त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा व्हायचे. जेव्हा ते पंतप्रधान म्हणून दिल्लीला गेले तेव्हा त्यांनी पूर्ण 12 वर्षांचा आपला पगार एकही रुपया त्यातला काढला नाही. सगळ्याच्या सगळा पगार गुजरातच्या मंत्रालयामध्ये काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना त्यांनी दान केला. एक पैसा त्याच्यातला घेतला नाही त्यांनी. त्यांना अजूनही त्यांना जे पुरस्कार मिळतात त्याच्यामध्ये जी रोख रक्कम असते ती कधीच ते घेत नाही. ती कुठल्या ना कुठल्या चांगल्या कामासाठी ते दान करून टाकतात. मग नमामि गंगे असो, का रस्ते बांधायचं प्रोजेक्ट असो, का आणखीन कुठलं डेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट असो, त्यांना कॅश अवॉर्ड काही मिळाला की ते सगळेच्या सगळे पैसे त्या देशासाठी चालू असलेल्या प्रोजेक्टला दान करून टाकतात. आता जेव्हा उद्धव ठाकरे घराणेशाहीबद्दल बोलतात, घराण्यांच्या संस्कारांबद्दल बोलतात, तेव्हा जर का हेच विषय काढायचे असतील तर बात दूर तलक जाएगी. फिर सोचो आपकी क्या हालत होगी. केवळ आपलं घर भरणाऱ्या आणि बाळासाहेबांच्या पिढीने उभं केलेलं घर सुद्धा सांभाळून ठेवू न शकणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मोदींवर अशी वैयक्तिक टीका करून निखारे हातात घेऊ नये असाच सल्ला मी त्यांना देईन. म्हणजे माझा सल्ला ते अजिबात ऐकणार नाही
आणि त्यांनी तो ऐकायला नाही पाहिजे. जो काही हिशोब करायचा आहे ते जनता करते, सारा हिसाब जनता करती है और पब्लिक है सब जानती है. मुळात हे सगळं जे आहे म्हणजे घराणेशाहीचं कौतुक, संस्कार वगैरे, हे सगळं करून माझे वडील असे, माझे वडील तसे, माझ्या वडिलांनी हे केलं, माझ्या वडिलांनी ते केलं, हे सगळं करून म्हणजे उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे आणि दिल्लीतले ते दोघं बहीण भाऊ एका अर्थाने घराण्याशिवाय आपलं काही कर्तृत्व नाही हेच वारंवार सांगत असतात. मी अमुक घराण्यात अमुक व्यक्तीच्या पोटी जन्माला आलो म्हणून मला जे मिळालं ते मिळून राहिलं, अदरवाईज मला हे मिळालं नसतं, ते मिळवण्याची माझी ताकद नाही आहे, हेच वारंवार हे लोक सिद्ध करत असतात. असू द्या, तो भाग वेगळा, तो एक वेगळा विषय आहे. कालच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी धारावीच्या रिडेव्हलपमेंटवरून अडाणींवर टीका केली. म्हणजे मला एक समजत नाही, एक तर घराणेशाहीवरून उद्धव ठाकरेंनी बोलण्याची काहीच गरज नव्हती. जे ज्ञान वाटलं ते वाटायची अजिबात गरज नव्हती. आणि यांचे सल्लागार कोण आहे, यांचे स्क्रिप्ट रायटर कोण आहे, मला खूपच आश्चर्य. म्हणजे काय सल्ले देतात, काय लिहून देतात आणि हे काय बोलतात. काय तर म्हणे गरिबांचे घरं आम्ही बिल्डरच्या त्यांच्या घशात जाऊ देणार नाही. अरे कोण घेऊन राहिलं गरिबांचे घरं? कोण लुबाडून राहिलं त्यांना? त्यांना तिथे नवीन घरं मिळणार आहे, रिडेव्हलपमेंट होणार आहे धारावीचं, त्या लोकांना हाकलून तिथे बिल्डिंगही नाही बनणार आहे. जेव्हा एखाद्या चाळीचं किंवा जुन्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट जेव्हा होतं रिडेव्हलपमेंट, तेव्हा काय तिथे राहणाऱ्या लोकांचे घरं हडप करतात का बिल्डर किंवा बाकीचे श्रीमंत लोक? नाही. म्हणजे त्यांना रिडेव्हलपमेंट नंतर रस्त्यावर येतात ते की नवीन घरं मिळतात, नवीन आणि मोठे घरं मिळतात रिडेव्हलपमेंट झाल्यावर. आता तुमचा विरोध आहे, तुम्ही टीका करून राहिले, राजकारण आहे, आता तुम्ही विरोधी पक्षात आहे, ठीक आहे. पण मग या गोष्टीचं उत्तर तुम्ही महाराष्ट्राला कधी देणार आहे की तेच गौतम अडाणी तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर तुम्हाला भेटायला मातोश्रीवर का आले होते? तुम्ही काय चर्चा केली त्यांच्यासोबत बंद दाराच्या मागे? म्हणजे इथे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एक एक प्रोजेक्ट अडकावून ठेवला, देशाच्या महाराष्ट्र राज्याची डेव्हलपमेंट थांबवली, बुलेट ट्रेन, मेट्रोचं कारशेड, कोस्टल रोड, समृद्धी महामार्गाला तुम्ही विरोध केला. म्हणजे जे प्रोजेक्ट यायचं त्याला तुम्ही विरोधच करायचे. नवी मुंबईचं एअरपोर्ट, जैतापूरचं प्रोजेक्ट, वाढवण बंदर. आता नुसत्या घोषणा केल्या, मी हे करीन, मी ते करीन, मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन, आणि पण किंबहुना करणार म्हणजे करणारच, हाही केलं नाही 2.5 वर्षामध्ये. नुसत्या पोकळ घोषणा केल्या, एक काम केलं नाही, काही प्रोजेक्ट कंप्लीट केले नाही. आणि दसऱ्या मेळाव्याचं जे भाषण असतं त्या मेळाव्यामध्ये जे येतात शिवसैनिक, तुमच्यावर विश्वास असलेले, बाळासाहेबांना मानणारे लोक, ते खूप अपेक्षेने तिथे येत असतात. त्यांना काहीतरी चांगलं विधायक कार्यक्रम मिळेल, आपला पक्ष वाढवण्याचा, सगळं पुढे आपण काय करायचं याच्याबद्दल मार्गदर्शन मिळेल, जसं बाळासाहेब द्यायचे, या आशेने सगळे येत असतात. पण त्यांना काय ऐकायला मिळतं? टोमणे, रडगाणं, माझे वडील असे, माझे वडील तसे, माझा पक्ष चोरला, माझा झेंडा चोरला, माझं चिन्ह चोरलं. गेले 3 वर्ष हेच ऐकून राहिले लोक. तुम्ही हिटलरवर टीका करता, पण बाळासाहेबांची हिटलरबद्दल काय मतं होते? बाळासाहेब ऑन रेकॉर्ड बोललेले आहेत, आय एम अ ग्रेट ॲडमायरर ऑफ हिटलर अँड आय एम नॉट अशेम्ड ऑफ ॲडमिटिंग इट. आणि इथे तुम्ही हिटलरशी मोदींची तुलना करताना पण एक मोठी चूक केलेली आहे. ज्या लोकांनी, जर्मनीच्या लोकांनी, तुमचं असं म्हणणं आहे की हिटलरला 98% वगैरे मतं मिळाले, त्या लोकांनी हिटलरला ॲज अन इंडिव्हिज्युअल नाही तर पार्टी, त्याची जी नाझी पार्टी होती त्या पार्टीला निवडून दिलं, ते पण 37% मतं, फक्त 98% वगैरे मतं नाही मिळाली. काहीतरी इतिहास वाचा. मुळात हिटलर निवडणुकीला उभाच नव्हता, त्याच्या पार्टीचे लोक उभे होते. काही इतिहास वाचला तर कळेल ना.
पाकिस्तानी क्रिकेटरचं स्वागत केलं म्हणून तुम्ही टीका केली. ते चुकीचं होतंच. ज्या प्रकारे पाकिस्तानच्या क्रिकेटरचं स्वागत झालं अहमदाबादला, चुकीचं होतं. त्याच्यावरती सगळ्यांनी टीका पण केलेली आहे. पण जेव्हा जावेद मियांदादला घरी बोलवणारे लोक ही टीका करतात ना, तेव्हा मोठं आश्चर्य वाटते राजीव. अरे आपण काय केलंय ते तर लक्षात ठेवा जरा बोलायच्या आधी. आणि काय तर राजकारण करायचं म्हणजे ज्या मेळाव्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या शिवसैनिकांना काहीतरी मार्गदर्शन करायचं, कार्यक्रम द्यायचा, विचारांचं सोनं लुटायचं, त्याच्यामध्ये तुम्ही कुचकट राजकारण आणता. भारतीय जनता पार्टी म्हणे जातीपातीचं राजकारण करून राहिली, त्याच्यामध्ये जातीमध्ये भांडणं लावायचे प्रयत्न करून राहिली, देशामध्ये लोकांमध्येच भांडणं लावून राहिली. आरोप करणार तुम्ही भारतीय जनता पक्षावर, आणि यांचं इंडिया अलायन्स काय करून राहिलं? जातीनिहाय जनगणना मागून राहिलं. ते काय आहे मग? ते काय जातीमध्ये त्याच्यानी काय खूप कॉर्डियल रिलेशनशिप बनणार आहे का? हार्मनी बनणार आहे का जातीमध्ये? बिहारमध्ये काय होऊन राहिलं ते आपण पाहूनच राहिलो. जातीनिहाय जो सर्वे झाला त्याच्यानंतर. आणि जसं मी आत्ता म्हणालो की समोरच्यावर आरोप करताना आपला इतिहास पण थोडा डोक्यात ठेवला पाहिजे. जेव्हा तुम्ही संघावर, भाजपवर असा आरोप करता की यांचा कुठलाच लढ्यात यांचा सहभाग नव्हता, स्वातंत्र्य लढ्यात नव्हता, काहीच नाही, आणीबाणीच्या वेळेस, मग आणीबाणीच्या वेळेस शिवसेनेची काय भूमिका होती आणि बाळासाहेबांची काय भूमिका होती याच्यावर पण थोडं निरूपण करायला पाहिजे होतं. काल म्हणजे मला एक समजत नाही की लोक एका पक्षाचं सरकार निवडून देऊन राहिले. कुठेही बघा तुम्ही, लोकांचा, मतदारांचा ट्रेंड असा दिसून राहिला की एकाच पक्षाचं सरकार पाहिजे, ते स्थिर राहते, ते कामं करते. पण यांना मिलीजुली सरकार पाहिजे. का? तर म्हणे असेच सरकार स्थिर असतात. आता हे कुठून लॉजिक काढलं? कॉलिशन गव्हर्नमेंट स्थिर असते आणि ज्यांची इंडिया अलायन्स सत्तेत यायच्या आधी, म्हणजे सीट शेअरिंग व्हायच्या आधीच त्याला तडे जाऊन राहिले. एक 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 भिंत पडून राहिली, एक एक खंबा पडून राहिला त्याचा. सत्तेत आल्यावर काय करतील? हे स्थिर राहतील का? स्थिर सरकार देऊ शकेल इंडिया अलायन्स? म्हणजे एकूण काय आहे की हे सगळं कडबोळं सरकार आणायचं, म्हणजे त्याच्यात आपलंही एखादा 1-2 मंत्री आपलेही बनतील, कदाचित आपल्यालाही त्याच्यामध्ये आपली सोय होऊन जाईल. म्हणून आता हे असे कडबोळे सरकारचं समर्थन करून राहिले. हे सगळं काल उद्धव ठाकरेंनी जे केलं त्याच्यामध्ये, त्या पूर्ण भाषणामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींवरती टीका करण्याच्या नादात स्वतःलाच उघडं पाडलेलं आहे. स्वतःचेच लॅक्युने लोकांसमोर ठेवलेले आहे. तर आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.